आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत असे 60 मावळे, त्यांच्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांना हे स्वराज्य उभं करणं अशक्य होतं। यात असेही काही 5 मुस्लिम मावळे आहेत, त्यांचा इतिहास कोणालाच माहिती नाही। आणि तुम्ही जर खरंच शिवभक्त असाल तर शेवटचा मावळा ओळखून दाखवा आणि कमेंटमध्ये सांगा कोणता मावळा आहे ज्याने हसत हसत मरण स्वीकारले। चला तर मग बघूया ते शूरवीर मावळे। मी बहिर्जी नाईक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विश्वासू गुप्तहेर। शत्रूच्या छावणीत शिरून त्यांच्या प्रत्येक हालचालींची खबर मी राजांना देत असे। मी मायनाक भंडारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा पहिला सरदार। समुद्रावर मराठ्यांच्या दरारा निर्माण करण्यासाठी मी शेकडो जहाजांचं नेतृत्व केलं। मी प्रल्हाद निराजीराव, स्वराज्यात मी मंत्री म्हणून सेवा केली। न्याय आणि स्वराज्य रक्षण हेच माझं कर्तव्य होतं। मी सदैव निष्ठेने महाराजांची सेवा केली। मी हिरोजी इंदुलकर, एक वास्तुशिल्पकार होतो। रायगडासह अनेक भव्य किल्ल्यांची रचना मी केली। स्वराज्य मजबूत व्हावं म्हणून माझं आयुष्य गड किल्ले बांधण्यात गेला। मी हिरोजी फर्जंद, मी पन्हाळगडावर शत्रूंना चकवण्यासाठी स्वतः महाराजांसारखा वेश घेतला आणि त्यांना सुरक्षित विशाळगडावर पोहोचवण्यासाठी माझं प्राणपणाला लावलं। मी कावजी मल्हार खासणीस, मी गदेने दार फोडून शत्रू मारणारा स्वराज्याचा पहिला अज्ञात पराक्रमी सेनापती होतो। मी रायाजी बांदल, शिवरायांच्या रक्षणासाठी गजापूरच्या खिंडीतील लढाईत मी बाजीप्रभू यांच्या सोबत होतो। तेव्हा तिथे जौहरच्या सैन्याला रोखले होते। मी येसाजी कनक, मी सैन्यातील पायदळाचे प्रमुख होतो। शत्रूला चकवा देऊन अचानक हल्ला करण्याच्या गनिमी काव्यामध्ये हुशार होतो, ज्यामुळे युद्ध कौशल्य अधिक मजबूत झाले। मी मदारी मेहतर, महाराजांचा एक मुस्लिम मावळा। आग्राहून सुटकेचे वेळेस मी महाराजांच्या सोबत होतो आणि त्यांना बाहेर निघण्यास मदत केली। मी सूर्याजी काकडे, महाराजांचा शूर मावळा। साल्हेरच्या लढाईत मी प्राणपणा लावले आणि स्वराज्यासाठी हसत हसत बलिदान दिलं व शेवटी साल्हेर किल्ला स्वराजाला जिंकून दिला। मी नेताजी पालकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा मी सरनोबत होतो। औरंगजेबाच्या बंदिवासात गेलो, पण नंतर पुन्हा स्वराज्यात परत आलो। मी अण्णाजी दत्तो, अष्टप्रधान मंडळात मी सुरनीस होतो। स्वराज्याच्या कारभारात मी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली। माझ्या नियोजनामुळे प्रशासन अधिक मजबूत झाले। मी कान्होजी जेधे, भोरच्या देशमुख, स्वराज्याचा निष्ठावान सेवक। छत्रपती शिवाजी महाराज यांना मी अनेक युद्धात खंबीर साथ दिली। मी काशीराम पाटील, छत्रपती शिवाजी महाराज यांचा शूर मावळा। मी स्वराज्यासाठी तलवार उचलली आणि शेवटपर्यंत लढलो। मी बाजी पासलकर, शिवरायांचा पहिला शूर सरदार। स्वराज्यासाठी मी तलवार गाजवली। बेलसरच्या रणांगणात शत्रूशी भिडलो आणि स्वराज्यासाठी हसत बलिदान दिलं। मी परशुराम त्रिंबक, छत्रपतींच्या विश्वासू प्रतिनिधी। मी राज्यकारभार आणि किल्ल्यांची जबाबदारी सांभाळली। स्वराज्य मजबूत करण्यासाठी आयुष्य अर्पण केलं। मी गोदाजी जगताप, मी महाराजांचा बालमित्र होतो। मी वाघाशी सामना करून त्याचा वध केल्यामुळे माझं नाव इतिहासात अमर झालं। मी हंबीरराव मोहिते, मी स्वराज्याचा सरसेनापती होतो। रणांगणात विजेसारखा झेप घेणारा। शत्रूसाठी मी भय, स्वराज्यासाठी मी ढाल होतो। मी फिरंगोजी नरसाळा, महाराजांचा पराक्रमी मावळा होतो। चाकणचा किल्ला मी लढवला आणि महाराजांना जिंकून दिला। मी निराजी रावजी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विश्वासू मंत्री। राजकारण आणि न्याय निवाड्यात मी महाराजांना साथ दिली। स्वराज्याच्या व्यवस्थेला मी मजबूत केलं। मी दौलत खान, महाराजांचा एक निष्ठावान मावळा। मी नौदलातील प्रमुख होतो। किनारपट्टीचे रक्षण आणि सागरी मोहिमामध्ये मी महत्त्वाची भूमिका बजावली। मी रामजी महादेव, मराठा साम्राज्याचा एक निष्ठावान सेवक। किल्ले आणि प्रशासन सांभाळत स्वराज्यासाठी सदैव कार्यरत होतो।
मी दीपाजी राऊत, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी मावळा, स्वराज्यासाठी जीवाची पर्वा न करता रणांगणात शत्रूवर तुटून पडलो. मी संताजी घोरपडे, महाराजांच्या पराक्रमी सेनापती. मी गनिमी काव्याने मुघलांना वारंवार पराभूत केले. माझं नाव ऐकूनच शत्रू थरथर कापायचे. मी रामजी पांगरे, छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान मावळा, स्वराज्यासाठी रणांगणात शौर्याने लढलो आणि महाराजांची सेवा आयुष्यभर केली. मी हैबतराव शिळीमकर. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आणि गुंजन मावळचे पराक्रमी देशमुख होतो. मी म्हाळोजी बाबा घोरपडे, छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर सरदार. स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक रणांगणांत तलवार गाजवली आणि शेवटपर्यंत महाराज निष्ठा ठेवली. मी मुरारबाजी देशपांडे, एक शूर सरदार. पुरंदर किल्ला वाचवण्यासाठी मी हजारो मोगलांशी रणांगणात लढलो. स्वराज्यासाठी प्राण दिले, पण किल्ला आणि मान कधी चुकू दिली नाही. मी रामचंद्र नीलकंठ. मी महाराजांचे विश्वासू अमात्य होतो. स्वराज्याच्या कारभारात मी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. नमस्कार, मी गणोजी शिर्के. मी महाराजांचा एक सरदार होतो, पण मला माफ करा, कारण संभाजी महाराजांना पकडण्यास मीच मुघलांना मदत केली होती. हे होते 30 शूर मावळे. पण भाग 2 मध्ये असे 30 रहस्यमय मावळे आहेत ज्यांचं नाव ऐकताच शत्रू युद्ध न करताच पळून जायचे. भाग 2 बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि तुम्ही पण महाराजांचे मावळे असाल तर कमेंटमध्ये भगवा झेंडा नक्की दाखवा. भेटूया भाग 2 मध्ये.